रामराम मंडळी, जय खानदेश। तरी आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला जो मेक्सिकन डॉलर हरभरा आहे यावर जे आपण फवारणी करणार आहोत शेवटली म्हणजे चौथी फवारणी आहे। आणि आपण ड्रिपिंग कोणतं खत दिले शेवटलं ते बी आपला आज व्हिडिओमा ॲड करण्याचा प्रयत्न करतो। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तरी जे बी परिवार आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन होई तरी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करल्या, तसंच बेल आयकॉन घंटीले क्लिक करल्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करत जा। तसंच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा। तरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवत जा प्रत्येक व्हिडिओ, कारण कुठेतरी मधमा बी चांगली माहिती राहस। यूथ आता आपली संपूर्ण माहितीवर बघू शकतात। आपलं जे ड्रिप मॅग खत दे राहतो ते से आपलं 0050 ते बी आपण चालू कर दिले वेंचुरी वाटे देवाना। तरी आता पुढे आपलं खतनं काम काय आहे आणि आपला हरभरानी जी डेव्हलप आहे ती काय आहे ते आजची तारीखमा आणि शेवटलीच प्रोसिजर चालला नाही आपली बघू शकतास। आपलं जे खत आहे त्याने बियावानी क्रिया चालू होई जायले आणि आपण मागलं जे खत दिले आपण त्यांना फक्त 6 दिवस ना गॅप पाडेले, कारण आता आपल्या काय आले जास्त पाणी देणं बी नाही आणि लवकर खत देशी मोकळं करणं होतं शेवटली प्रोसिजर आहे आपली। आणि आपण आता पाणी फक्त 1 तास दिले आणि आपलं जे खत आहे त्यांनी देवानी क्रिया पण चालू कर दिली। आता आहे जे आपण खत दे राहतो यांना हाऊस फायदा आहे, जे आपला घाट आहे याले चांगला पण प्रकारे टणक आणि जो आपला हरभरा आहे यानं घाट मोठं बनवण्याची क्रिया करी आणि जे आपला हरभराले कमतरता भासणी त्याले भरी काढी आणि आपला हरभरानी क्वालिटी वाढाई। तरी आपला हरभरा अशा प्रकारे आजची तारीखमा से संपूर्ण घाट आणि क्रियामध्ये आता आपला हरभरा बघू शकता तुम्ही। तरी अशा प्रकारे आपला हरभरानी जी प्रोसिजर होती ती पूर्ण आपण आता खरेदी राहतो। तरी मी सगळं आपलं जे शेतकरी परिवार आहे त्यासले मी आईच सांगस, आता आपली जमीन थोडी गैगटणीन थोडी हलकी आहे। आपण जे नियोजन करेले खतेसनं आणि पाणीनं ते आपलं जमीन हिशोबतेन करेले आपण। तरी आपलं शेतकरी परिवारले आपला खानदेशना शेतकरी दिनेश भाऊच सांगस, आपली जशी जमीन आहे त्याप्रमाणेच पाणी द्या आणि आपला खतेसनं नियोजन करा। तरी आपला आता जी प्रोसिजर होती ती पूर्ण कर दिले। शेवट आता देवबाना आत्मा आहे, कारण वातावरण बी व्यवस्थित नाही आहे। तरी आपला शेतकरी परिवार ज्यान त्यान पद्धतना आपला पिकेसनं ज्या काम आहेत त्या करीत राहणार ज्या बी आहेत त्या। आणि शेवट आता सरकारवर अवलंबून आहे, आपला शेतकरी राजानं कामच ते आपला कार्य आपण आता पूर्ण करी दिले। तरी जो आपला गुल्लक हरभरा आपण घरसाठी टाकेल होता तो बी आपला परिवारला म्हटलं दखाडी देऊ। नेमका आपण जे डॉलर हरभरा आले ड्रिपिंग खते फवारणी करायले तेच आपण हवा हरभराला करायले, याला काय दुसरी टेक्निक आपण वापरेल नाही। पण दाखवू शकतो तुम्ही जो हरभरा आहे त्यांनी अशा प्रकारे जी डेव्हलप आहे ती वळले। तरी आपला जो हरभरा आहे त्यानं जे घाट आहे आय पोझिशनमा वळले दाखवू शकतो तुम्ही। दादा थोडा जवळ जाईन दगाड बहुसंख्य असं आपला घाट आपला हरभराले लागेले आणि आपला कॅमेरावाला भाऊ व्यवस्थित प्रकार दाखा तुम्ही। आता या हरभरानं बी पुढे काय उत्पन्न असते ते आपण व्हिडिओ मार्फत आपला परिवारले दाखवण्याचा प्रयत्न करसूतच। तरी आपला प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवत जा। आपला खानदेशना शेतकरी दिनेश भाऊ आपलं सगळं परिवारले आईच सांगस। तरी दाखवू शकतस आपलं जे आज फवारणी करा आईशी आपलं 0050 यानं बी आपण पाणी बनायले राहतो, म्हणजे आपले 8च पंप लागेत पण थोडा हरभरा आपला ते पॅक होई जायले त्यामुळे आपण 9 पंप म्हणजे 9 ग्लास टाकी लिहिले त्या आणि खत टाकी दे राहतो। तसे आपलं 70 ते 75 ग्रॅम पण आपण पर पंप टाकू शकतस। तसंच आई जे आपण कोराजन लयलेत आई बी आपण पाणी बनायले राहतो, आई बी आपले पर पंप 6 ml टाकाले काही हरकत नाही आहे। आपलं औषध नाही सप्ते। तरी आपण आता जी फवारणी करी राहतो ते आता पुढे कशा प्रकारे आपली फवारणी करी राहतो आणि
जे शेवटलं आपलं नियोजन होतं ते बी आपण खरेदी राहणो. तरी आपला भाऊ आता अशा प्रकारे आपली जी फवारणी आहे कोराजन 0050 आणि रोकोनी ती अशा प्रकारे करी राहणार. एकदम सावकाश पद्धतीने करा ना, कारण आता काय आहे घाटावर आहे आपला हरभरा आणि काही घाट आपलं बारीक आहे त्यामुळे फुटू शकस. तरी अशा प्रकारे आपली बी फवारणी करल्यावर काहीच हरकत नाही आहे. आणि जे वातावरण आहे बघू शकता तुम्ही एकदम आभ्राड वातावरण शे सध्या. त्यामुळे आपण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील एकदम व्यवस्थित प्रकारे नियोजन करीत राहू. तरी बी जे वातावरण आहे ते थोडं आपला पिकीसले बाधी राहणं बघू शकतो तुम्ही. आपण एवढं व्यवस्थित नियोजन करीश बी आपला आडे काही बुरशीना अटॅक म्हणा किंवा ढगाळ वातावरणाला अटॅक म्हणा अशा प्रकारे आपले जो आपला हरभरा आहे ते कुठे कुठे असं मरसारखा धकाय राहणं दाखवू शकतंच. आपले जे टेप आहेत ते आपण पूर्ण खरेदी राहणो. शेवटली टेप चालला आहे ना आपल्या ते फवारणी बी चौथी फवारणी आणि खतनी बी प्रोसिजर जी होती ती बी आपण खरेदी दी. तरी या वर्षीला खूप काय वातावरण आपला शेतकरी परिवारले त्रासदायक ठरणं आणि आपला पिकेसले बी त्रासदायक ठरेले. काही ठिकाणी खूप काय नुकसान होई जायले. तरी आता शेवट आता अजून बी आपला हात ना आपलं पीक नाही आहे. तसं आभ्राड वातावरणामुळे खूप सामना करणं पडा ना आपले. तरी आता पुढे शेवट आपलं पीक काय आहेस काय नाही तो बी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करसूतच. आणि आता देवबावर आणि आपलं सरकारवर अवलंबून आहे. खरं तर माल निघायला लागणं का आपला त्या टाईमला आपलं सरकार पण भाव उतारी देस. पण मी सरकारला बी दोन शब्द आईच सांगत साहेब असं नको करा. शेतकऱ्यांना खूप रात्रंदिवस मेहनत आहे आणि मी व्हिडिओ मार्फत तेच तुमले दकाडाना प्रयत्न करस. आपलं परिवारले पण थोडी माहिती आणि सरकारले पण आपण जे टेप बाय टेप कामे करतस आणि खर्च काय लागत शेतकरीले तेच दकाडाना प्रयत्न करस. तरी आपला व्हिडिओ दका आणि नेमकं खरोखर काय सामना करणार पडत शेतकरीले ते पण थोडं लक्षामध्ये शेतकरी परिवारला थोडं हातभार लावा आईच सांगस. आज ना व्हिडिओमा आपण जो मेक्सिकन डॉलर हरभरा तसंच आपला जो गुल्लक हरभरा आहे यानी माहिती आपण दिदीच शेवटली टेपनी जी आपण प्रोसिजर करेल होत्यात. तरी आता आपला हरभराना उत्पन्न कितलेस तथा मेक्सिकन डॉलर हरभराना आणि आपण गुल्लकनं जो टाकेले त्यानं नेमकं काय उत्पन्न आहे ते बी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करसूत. खरं तर आपला वावरमा 4 वर्षानं खत नाही टाकेले आपण. तसंच आपला पाऊस सोडून मका काढेल होता पण ते गाय मग आपण काही व्हिडिओ बनायला नाही. त्यानं बी उत्पन्न कितलं येले ते बी आपण व्हिडिओ मार्फत आपला परिवारले दाखवण्याचा प्रयत्न करसूत. तरी आज ना व्हिडिओमा आपण एवढी माहिती दिलीच. भेटूत आपण एक पुन्हा व्हिडिओमा. तोपर्यंत जय खानदेश राम राम मंडळी.